शहरातील मोक्याच्या जागेवरती अनधिकृतपणे कब्जा केला असून ती जागा परत न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा प्रवीण कणकधर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे। सोलापुरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मोक्याची जागा हडपण्यात आली आहे। सिटी सर्वे नंबर 3A1 या ठिकाणी आमचे पूजा नावाचे हॉटेल होते। गेल्या महिन्यामध्ये 28 जुलै रोजी रात्री अचानक आमचे हॉटेल पाडण्यात आले। सकाळी आम्हाला ही बाब निदर्शनास आली। त्यानंतर आम्हाला कळाले की आराध्य नामक व्यक्ती तसेच अर्जुन सलगर, सुजित खुर्द यांनी आमचे हॉटेल पाडून आमच्या जागेवर कब्जा केला आहे, असा आरोप प्रवीण कणकधर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। या प्रकरणात सिटी सर्वेच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून तात्काळ मोजणीचा घाट घालण्यात आला होता। त्यांच्या जागेचा गट नंबर 2 आहे, तरीही आमच्या जागेवर त्यांनी कब्जा करून ती जागा त्यांची असल्याचं ते दाखवत आहेत। यामध्ये मोठ्या लोकांचा सहभाग आहे। तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी देण्यात येत असल्याचं कणकधर यांनी सांगितलं। भागवत टाकीच्या बाजूला हॉटेल आहे गेल्या 21 वर्षापासून। दिनांक 29 जुलै रोजी पहाटे 2 ते 3 दरम्यान माझं हॉटेल JCBच्या सहाय्याने झाडाला मारून हॉटेल पाडण्यात आलेलं आहे। तर गेल्या 21 वर्षापासून आमचा तिथं हॉटेलचा व्यवसाय आहे, हॉटेल पूजा नावाने, व्हेज नॉनव्हेजच्या नावाने। तर हे झाल्यावर सकाळी नेहमीप्रमाणे आम्ही हॉटेल उघडायला आल्यावर ते आम्हाला असं निर्देशनात आलं की आमचं हॉटेल कोणीतरी पाडलेलं आहे। आम्ही पोलीस फौजदार चौकीत जाऊन चौकशी करण्यासाठी आम्ही सांगितले। मग परत FIR नोंद वगैरे केलेला आहे की असं आमचं जे हॉटेल आहे तोडफोड करण्यात आलं आहे। तिथून 2-3 दिवसानंतर आम्हाला असं कळालं की आमचं हॉटेल डॉक्टर आराध्य यांनी कब्जा केलेला आहे। त्याच्याबरोबर गुंड अर्जुन सलगर, शिवसेनेचे कार्यकर्ते सुजित खुर्द हे आम्हाला माहिती झाल्यावर आम्ही पोलीस चौकीला सांगितले, पण आतापर्यंत पोलीस चौकीने कुठल्याही प्रकारचं सहकार्य केले नाही आम्हाला। मग CP साहेबांना पण आम्ही 2 अर्ज केलेला आहे, तरी आम्हाला काय मिळालं। आणि आमचं जे सिटी सर्वे नंबर आहे, आमचं सिटी सर्वे 3A/1 आहे, त्यांचं आमच्या शेजारी आहे डिस्प्यूट, आमचं जागेचं काय संबंध नाही। त्यांचं 3A/2 सिटी सर्वे नंबर आहे, तर तो त्यांनी पूर्ण आमचाच एरिया आहे म्हणून असं म्हणतात। आणि तुमची जागा नाही, तुमच्या ज्या कुठल्याही प्रकारचा हक्क नाही, थोडे पैसे घ्या, 5 लाख रुपये घेऊन सरकार, तुमचा ह्यात काही संबंध नाही। हे मोठे लोक ह्यात इन्व्हॉल्व आहेत, तुम्ही ह्याच्यात मदत करू नका। हे सगळे गुंड लोक आहेत, तुम्हाला मारण्याची धमकी देत, आम्हाला धमकी देत आहेत, तुम्ही आम्हाला आमच्या जागेत प्रवेश करू दिले, दम द्यायला लागले। मग आम्ही हे प्रशासनाला निर्देशन आणून दाखवले, पण आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळालं नाही। आणि त्यांनी चालू नकाशामध्ये असं नमूद केलेलं आहे की हा पूर्ण गट 3A/2 आहे। तर ऍक्च्युली ते 3A/1 नंतर 3A/2 यायला पाहिजे, तर आला नाही। तर यात कसा हा फार मोठा प्रमाणात मुंबईत पडून हा चालू आहे, वर्षा प्रमाणात हे सगळं काम चालू आहे। तर आम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठं पण गेलं तर आम्हाला काही सहकार्य मिळत नाही। आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हॉटेलवर होता। आता आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे। संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि आमची जागा आम्हाला परत मिळवून द्यावी, अन्यथा आमरण उपोषण आणि आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला पर्याय नसल्याचं कणकधर यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेस चंद्रकला कणकधर, कुलदीप कणकधर, कपिल कणकधर, माला कणकधर, लक्ष्मी कणकधर आदी उपस्थित होते।